श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः. सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. नमन श्री एकदंता, वंदितो एक भावे अनंता. स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी. त्रितापांचे ताप निवारण, पितरांचे मुक्तिमोक्षण, शापित पीडितांचे क्लेशहरण, कळवळा गुरुमाऊलीस. संपूर्ण भागवताचे सार, उद्धारण्या जीव पामर. वर्णावे 700 श्लोकात अज्ञापिले गुरुमाऊलींनी. भागवत परमामृताचे पान, करावे अवघे जन. तुटण्या सारे भवबंधन, रामबाण औषध हे. नारद करता महिभ्रमण, कलित आसक्त पाहोनी जन. भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण, पाहोनी खेद तया झाला. कथिले सनकादिकास, भक्ती तरुणी दुःखी मानस. तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास, मृतप्राय देखिले. सनतकुमार पूर्ण ज्ञानी, भक्तजना माझी अग्रणी. भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णिली नैष्कर्म स्थिती. दारिद्र्य दुःख दग्ध, तीही सेवावे भागवताौषध. तत्काळ तुटती संसारबंध, सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती. नारदासह सनकादिक, आले गंगा तटाकी त्वरित. भागवत भगवंताचे वाङ्मय रूप, कथिले सनकादिकांनी. कथामृताने पुष्ट होत, आपल्या 2 पुत्रांसमवेत. नामाचा जयघोष करीत, भक्तीत तरुणी प्रगटली. तुंगभद्रेच्या तीरी, आत्मदेव सदाचारी. पुत्रार्थी व्याकुळ जरी, पत्नी धुंदली कलहमत्त. धुंदुकारी पुत्र धुंदलीचा भ्रष्ट. गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त, त्यायोगे आत्मदेव झाले मुक्त. कृपा केली रमावरे. चोर जार धुंदुकारी, स्त्रिया बैसता छातीवरी. घेतला प्राण सत्वरी, धुंदुकारीचे झाले भूत. गया श्राद्धे मुक्ती नाही, पिशाच्चयोनी सरली नाही. धुंदुकारी झाला दिव्य देही, धन्य धन्य श्री भागवत. लोकबलधनातून करावा भागवत महायज्ञ. निष्काम हरीचे जन, पाचारोनी गौरवावे. वक्ता असावा भागवत रमण, भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण. ऐसे हरेसी विनवोन, दानधर्म करावा. नैमिष क्षेत्री शौनकादिक, ज्ञानसत्री सुतासी विनवित. धर्मकर्माचे सार निश्चित, कवण आम्हा सांगावे. भगवान वासुदेवाचे ठाई, निश्चला भक्ती कथली तूही. ज्ञानवैराग्य लवलाही, साधकासी लाभतसे. श्रीहरेच्या कृपे करुनी, सर्व संशय जाती निरसुनी. हृदयग्रंथी भेद होऊनी, कर्म आणि फळे नासती. हरिभक्तांच्या रक्षणासी, धर्ममार्ग उज्जीवनासी. दुष्ट दैत्यांच्या विनाशासी, नाना रूपे धरी हरी. नानावताराच्या कथा, श्री व्यासे कथिल्या निजसूता. श्री शुके कथिल्या परीक्षिता, जो गंगा तटी बैसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी, शक्ती वेचली व्यासांनी. महाभारत रचना केली त्यांनी, परीन वाटे शांती चित्ती. सखेद बैसले व्यास महर्षी, अकस्मात पातले नारद देवर्षी. व्यासे पूजले नारदासी, मनोभावे करोनिया. नारद सांगती व्यासा लागून,
वृथा शब्दज्जाल त्यागोन, कृष्ण लीला करिता गायन, अखंडानंद होईल. वर्णिता लीला काव्यासी, जिज्ञासा भागेल ज्ञानांची, दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची, दुसरा उपाय नसेची. हरिनामे जग धवळिले, प्रसन्नतेने मजसी वरिले, म्हणून तुझसी उपदेशिले, भगवल लीला गाव्याजी. यास्तव सोडून सकळ संशय, व्यासा हरीचे गुण गाय. तेणे खेदाचा होईल क्षय, अखंड आनंद होईल बा. कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण, अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारून, कृष्णार्जुनाने त्यास बांधून, धरूनी आणले तिये समोर. द्रौपदीने तया नमस्कारिला, पार्थे शिरोमणी काढला, वासुदेव चिरंजीवी केला, तया द्रोणपुत्रासी. द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी, उपशम स्ववीर्येसी, उत्तरेने विनविता मधुसूदनासी, संरक्षण केले गर्भाचे. कुंती विनवी श्रीमुरारी, विपत्ती येवोत मजवरी, धावोन येशील तू झडकरी, तेणे दर्शन घडेल. जेथे भीष्माचार्य पंजरेसी, तेथे पातले श्री जगजेठी, युधिष्ठिरास सदुपदेशी, मग केली कृष्णस्तुती भीष्माने. धन्य म्हणे मी त्रिजगती, मृत्यू समयी सन्निध श्रीमूर्ती. भीष्म जाता वैकुंठासी, धर्म आले हस्तिनापुरी. सर्व होता यथास्थित, कृष्ण निघाले द्वारके प्रत. कुंती पांडव व्याकुळ होत, वारंवार ध्याता कृष्णमुखा. पांचजन्य वाजवुनी, शांत केला विरह अग्नी. प्रथम मातांसी वंदुनी, निजश्रेष्ठ भुवनी पातले. रूप धरोनी अंगुष्ठ मात्र, कृष्णे रक्षिले जयाप्रत. श्री महाराज परीक्षित, सर्व गुण संपन्न होता. विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी, गांधारी निघाली सोबतीशी. निघाले हिमालयाच्या यात्रेशी, हृदयस्थ भगवंत पाहण्या. पाहता सृष्टीतील उत्पात, युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत. अर्जुन का न ये म्हणत, वार्ता द्वारकेची घेऊनी. तितुक्यात हवाल दिल अर्जुन, राजास घातले लोटांगण. अश्रुधारा नेत्रातून, दुःख कृष्ण वियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिऊनी लढले. त्रैलोक्य शून्यवत जाहले, मुकुलो अभिन्न हृदयतेसी. परीक्षित राजपदायोग्य होता, धर्मराज सर्व सांडोनी चिंता. भ्राते आणि द्रौपदी सहिता, जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुल्य कन्या परिणिली, भार्या इरावती भली. जन्मे जयादी पुत्रचारी, तिजपासूनी जाहले. पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावरुते, हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले. वदतसे गोरूपधारी धरित्री, त्रिपादहीन वृषभाप्रती. अधर्म वाढेल भूलोकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकिला. एक पात वृषभ आणि गायीसी, क्षुद्र ताडत होता राजवेशेसी. परीक्षिते क्षुद्र वेशधारी कलिसी, मारण्यात तलवार उचलली. शरणागत कली लागी, राजावते मम राज्य जगी. तववर शांत रहाउगी, अन्यथा दंड देईन. हिंसा, मद्य, स्त्रिया, द्यूत, सोने, मद, काम, वैर, अनृत, स्थाने दिली निवासास. कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती, हिंडत असता वनाप्रती. झाला मध्यान्हकाळी तृषार्त, पातला शमिक आश्रमी. मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्युनंदन. मृत सर्प उचलोनी, कंठी मुनीच्या घातला. पुत्र शृंगी शमिकाचा, शाप देता साचा. सातवे दिवशी तक्षकाचा, दंश होईल रायासी. श्रीकृष्णाते अंतरी चिंतोन, अंतःकाळी झाला धन्य. राज्य जन्मे जयाते सोपवून, गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शापनिवृत्ती. शुक येता तेथे सांप्रती, त्यांसी स्थापिले उच्चासने. सांगतो भागवत पुराण, तुझ्या निमित्ते करोन.
उपाधी सकळ निरसोन मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.